नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 17.1चा पहिला प्रश्न सोडवणार आहोत। या प्रॉब्लेममध्ये आपल्याला इन अ सर्कल विथ सेंटर पी, एक सर्कल दिलेला आहे, सेंटर पी दिलेला आहे, कॉर्ड ए बी इज ड्रॉन ऑफ लेंथ 13 सेंटीमीटर। ही ए बी कॉर्ड दिली, तिची लेंथ दिलेली आहे 13 सेंटीमीटर अँड सिगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी। हा पी क्यू सेगमेंट या कॉर्डला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो। देन फाइंड क्यू बी, तर क्यू पासून बी पर्यंत डिस्टन्स किती आहे, लेंथ ऑफ क्यू बी, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। सोडूया, खूप सोपा प्रश्न आहे। प्रश्न ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे। सेंटर पी दिले, एक सर्कल काढले, एक कॉर्ड आहे ए बी, हिची लेंथ दिलेली आहे आपल्याला। ए बी कॉर्डची लेंथ दिलेली आहे मित्रांनो 13 सेंटीमीटर। ही 13 सेंटीमीटर लेंथ दिली आणि पी क्यू हा परपेंडिक्युलर आहे ह्या ए बीला। तर आपल्याला क्यू बीचं हे डिस्टन्स किती आहे ते काढायचं आहे आपलं, क्यू पासून बी पर्यंतचं अंतर। सोडूया, आन्सर इन फिगर गिवन डाटा, फिगरमध्ये आपल्याला माहिती काय दिलेली आहे, गिवन डाटा, लेंथ ऑफ ए बी दिली, लेंथ ऑफ ए बी म्हणजे कॉर्डचं डिस्टन्स दिलेलं आहे 13 सेंटीमीटर। ओके, अजून काय माहिती दिली, सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर सेगमेंट ए बी, हे असं लिहून घेऊ आपण इथं, सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर हे साइन आहे आणि कॉर्ड ए बी तो सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर आहे कॉर्ड ए बीला, ही माहिती दिली आपल्याला। आता मित्रांनो, एक प्रॉपर्टी आपल्याला कॉर्डची प्रॉपर्टी ती पाठ करावी लागेल आणि लक्षात ठेवावी लागेल, आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी जशाल तसं सेंटेन्स आपल्याला प्रॉपर्टीचं लिहावं लागेल। प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड, कोणती प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ कॉर्डची प्रॉपर्टी आपली अशी आहे, दी परपेंडिक्युलर सेंटेन्स ड्रॉन फ्रॉम the center of a circle to its chord bisects प्रथम लिहून घेतो, नंतर अर्थ तुम्हाला सगळा समजून सांगतो। बायसेक्ट्स दी कॉर्ड, दी परपेंडिक्युलर, हा परपेंडिक्युलर आपला, ड्रॉन फ्रॉम अ सेंटरमधून काढलेला आहे आपण, तो टू ह्या कॉर्डवर काढलेला आहे। तर सेंटर ऑफ अ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट्स दी कॉर्ड, म्हणजे ही कॉर्डची जी लेंथ आहे तिचे दोन भाग इक्वल होतात, म्हणजे डिस्टन्स ए क्यू इक्वल टू डिस्टन्स क्यू बी, म्हणजे हे दोन भाग इक्वल होतात। म्हणजे याचा अर्थ काय होतो, हे क्यू बीचं जे डिस्टन्स येईल ते पूर्ण कॉर्डच्या हाफ येईल, किंवा ए क्यूचं जे डिस्टन्स येईल ते पूर्ण कॉर्डच्या हाफ येईल, किंवा क्यू बीचं डिस्टन्स जे असेल ते डबल असेल, कशाच्या, ह्या कॉर्डच्या, म्हणजे क्यू बीचं डिस्टन्स हे आपण डबल घेतलं तर इक्वल कशाला येईल, ते कॉर्ड बरोबर येईल। म्हणजे आपण असं लिहू शकतो याला, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट्स दी कॉर्ड, म्हणजे ह्या कॉर्डचे दोन इक्वल भाग झालेले आहेत, बायसेक्ट झालेली कॉर्ड। लेंथ आपल्याला विचारलं आहे, फाइंड लेंथ क्यू पासून बी पर्यंतचं डिस्टन्स काढायचं आपल्याला। देअरफॉर
लेंथ ऑफ क्यू बी इक्वल टू हाफ लेंथ ऑफ ए बी असं लिहू शकतो आपण. बरोबर आहे. क्यू बीचं अंतर किती येईल आपलं, ए बीच्या हाफ होईल. ए बीची लेंथ आपल्याला म्हणजे कॉर्डची लेंथ दिलेली आहे, ती दिली 13 सेंटीमीटर. 13/2 म्हणजे 6.5 युनिट येईल आपलं सेंटीमीटर. देअरफॉर लेंथ ऑफ क्यू बी इक्वल टू 6.5 सेंटीमीटर. म्हणजे हे 6.5 सेंटीमीटर आलं क्यूपासून बीपर्यंतचं. तर हे पण 6.5 येईल, 6.5 आणि हे 6.5. दोघांची जर ॲडिशन घेतली आपण 6.5 + 6.5 इक्वल टू 13. झालं प्रूफ. आपला फॉर्म्युला पूर्ण हे सेंटेन्स पूर्ण पाठ करावे लागेल आणि प्रश्नामध्ये असं लिहावं लागेल. धन्यवाद मित्रांनो. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.